मित्रांनो, कल्पना करा की उद्याच्या पिढीला शाळेमध्ये जर मराठा साम्राज्याचा विस्तार शिकवलाच गेला नाही तर त्यांना कधी कळणारच नाही की एकेकाळी दिल्लीपासून अटकेपर्यंत मराठ्यांचा दरारा होता, दबदबा होता. महाराष्ट्रातल्या शूरवीरांनी, मावळ्यांच्या पराक्रमाने महिने महिने ते उपाशी राहिले. ते उपाशी राहून केलेल्या लढाया, विद्रोहाचा, पराक्रमाचा इतिहास कधी त्यांना कळणारच नाही. कारण आता NCERTच्या इयत्ता 8वीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे. या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रातील अनेक राजघराण्याचे वंशज असतील आणि शिवभक्त नागरिक असतील आता थेट बॉम्बे उच्च न्यायालयात पोहोचणार आहे. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की हा निर्णय ऐतिहासिक पुरावे असतील, अभिलेखीय नोंदी असतील किंवा तज्ज्ञांच्या अपूर्ण पुनरावलोकनाशिवाय हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, नकाशा काढून टाकण्यात आलेला आहे. तर प्रश्न असा आहे की जर इतिहासातील एखादा महत्त्वाचा भाग पुस्तकातून जर गायब होत असेल तर उद्याच्या पिढीपर्यंत सत्य कसं पोहोचणार? हा विषय कोणत्याही पक्षाचा नाही, कुठल्याही राजकारणाचा नाही. हा विषय आहे इतिहासाचा, हा विषय आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि हा विषय आहे आपल्या सांस्कृतिक वारशाचा. म्हणूनच या विषयावर जन आक्रोश व्यक्त करण्यासाठी इतिहासप्रेमी, शिवप्रेमी आणि शिवभक्तांच्या वतीने महामुंबई इथे भव्य जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या आंदोलनाचं ठिकाण असणार आहे आझाद मैदान, दिनांक 9 जून सकाळी 10 वाजता. जर तुम्हाला वाटत असेल की इतिहासाशी संबंधित कोणताही निर्णय पारदर्शक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच व्हायला पाहिजे, किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की या महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जपला गेला पाहिजे, जर तुम्हाला वाटत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मराठा साम्राज्याचं योगदान हे पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तर ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. आपल्या उपस्थितीतून आपली भूमिका स्पष्ट करा. आपण उपस्थित राहूया, इतिहास वाचूया, संस्कृती जपूया आणि या महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवूया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.